नमस्कार मंडळी, आज आपण कोथिंबीर वड्यांची रेसिपी पाहणार आहोत। हिवाळा ऋतू सुरू आहे, त्यामुळे बाजारात कोथिंबीरचं प्रमाण खूप आहे आणि स्वस्त सुद्धा मिळते। म्हणून आज आपण कोथिंबीर वड्यांची रेसिपी दाखवणार आहोत। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं आलं, लसूण, मिरची याचा ठेचा करून घेऊया। तर ठेचा करण्यासाठी मी 10-12 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे। आलं, लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये मी थोडं ठेचून घेते। तुम्ही हवं तर मिक्सरला सुद्धा लावू शकता। यामध्ये आपण 1 चमच ओवा घालूया, पण ओवा हातावर असं थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमच जिरं घालूया। पुन्हा आपण बारीक होईपर्यंत ठेचून घेऊया। ओवा आणि जिरं घातल्यामुळे छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे मिरची आणि आलं, लसूण यांचं आपण वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। तर इथे मी एक कोथिंबीर जुडी घेतलेली आहे। कोथिंबीर मी स्वच्छ निवडून आणि धुवून सुकवून घेतलेली आहे। कोथिंबीर धुतल्यानंतर फॅन खाली थोडा वेळ सुकत ठेवा, त्यामुळे कोथिंबीर मधील सगळं पाणी निघून जातं। कोथिंबीर आता चिरून घेऊया। कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर थोडी मोठी मोठी चिरायची आहे। तुम्ही जर बारीक कोथिंबीर कापली तर तिला खूप जास्त पाणी सुटतं, म्हणून आपण जाडच कोथिंबीर कापून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे। आता ती एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता पुढच्या स्टेपकडे वळूया। कोथिंबीर वडीसाठी आपल्याला 2 वाटी बेसन पीठ लागणार आहे आणि 1 मोठा चमच तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी थोडी कुरकुरीत व्हायला मदत होते आणि कोथिंबीर मध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते ॲब्झॉर्ब व्हायला सुद्धा मदत होते, म्हणून आपण 1 चमच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया। आता हे चाळून घेतलेलं पीठ आपण कोथिंबीर मध्ये घालूया। यामध्ये अर्धा चमच हळद, 1 छोटा चमच लाल तिखट आणि कलर साठी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर। आता आलं, लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालूया आपण आणि आता चवीनुसार मीठ घालून आपण ते मिक्स करून घेऊया। यावर आता अर्ध लिंबू पिळून घेऊया। तुमच्याकडे चिंच गुळाचं पाणी बनवलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। लिंबू पिळल्यामुळे कोथिंबीरला थोडंसं ओलसरपणा आलेला आहे। कोथिंबीर आणि बेसन पीठ मळून घेण्यासाठी थोडंसं ओलसरपणा पाहिजे, म्हणून आपण 2 चमच पाणी वापरतो इथे। 2 चमच पाण्यामध्ये कोथिंबीरचा व्यवस्थित गोळा मळून होईल। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी तुम्ही जेव्हा पाणी वापरता तर ते चमच्यानेच पाणी घ्यायचं आहे। डायरेक्ट पाणी ओतलं तर ते खूप जास्त होईल आणि कोथिंबीर आणि पिठाचा गोळा खूप चिकट होईल, कारण आधीच कोथिंबीरकडे पाण्याचा अंश असतो, म्हणून पाणी थोडं जपूनच वापरायचं आहे। अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे। आता यावर थोडंसं तेल घालू आणि तेल सगळीकडे पसरेल असं गोळा मळून घेऊया। तर यावेळेस मी राऊंड शेप मध्ये कोथिंबीर वड्या बनवणार आहे, त्यासाठी असा राऊंड शेप मध्ये गोळा तयार करून घेतलेला आहे। मागच्या वर्षी सुद्धा आपण कोथिंबीर वडीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्यामध्ये स्क्वेअर शेप मध्ये आपण वड्या बनवलेल्या। यावेळेस आपण गोल वड्या बनवणार आहोत। कोथिंबीर वडीसाठी आपण जो गोळा बनवून घेतलेला आहे तो आता आपण एका चाळणीमध्ये स्टीम देण्यासाठी ठेवूया। तर इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेते, जेणेकरून कोथिंबीर वडी खाली चिकटू नये यासाठी। आता या चाळणीमध्ये हा गोळा ठेवूया। स्टीम देण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पातेलं काळं पडू नये यासाठी त्याच्यामध्ये लिंबूची फोड टाकलेली आहे। आता ही चाळण या पातेल्यावर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण शिजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। गॅस फास्ट केला तर पाणी चाळणीमध्ये येऊ शकतं, म्हणून स्लो गॅसवरच आपण हे शिजून घेणार आहोत। 20 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आणि 5 मिनिटं झाकण न काढता असंच ठेवलं होतं। आता ही कोथिंबीर वडी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे, त्यामुळे ते कापायला सोपं जातं, चुरा होत नाही कापता वेळी। तुम्ही पाहू शकता वडी पूर्णपणे थंड झाल्यामुळे छान असे काप पडलेले आहेत। या वड्या न तळता अशा सुद्धा खायला छान लागतात। तुम्ही हवं तर या वड्या शालो फ्राय सुद्धा करू शकता, पण डीप फ्राय केल्यामुळे थोडंसं कुरकुरीतपणा जास्त येतो, म्हणून मी आज डीप फ्राय करणार आहे।
वड्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे। त्यानंतर तेलामध्ये वड्या सोडायच्या आहेत। तेल जास्त तापलेलं नसेल तर वड्या नरम पडू शकतात, म्हणून व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तेल। 3 मिनिटभर आपण वड्या एका बाजूने तळून घेतलेल्या आहेत। आता त्या पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण वड्या 2 ते 3 मिनिटभर चांगल्या तळून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तेलातून काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व वड्या मी तळून घेते। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला आजचा आपला कोथिंबीर वडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।